नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या फलदायी बिरुदावल्या या ग्रंथातील एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेणार आहोत. नमस्कार श्रोते हो. आजची बिरुदावली भक्ताभिमानी. बाळप्पा, ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वांबोरीकर, मैंदर्गीचा मुसलमान जमादार, रामानंद बिडकर महाराज इत्यादी स्वामी समर्थ यांच्या भक्ताभिमानी बिरुदावलीची ही काही ठळक उदाहरणे. तेव्हाही आणि सद्यस्थितीतही त्यांचे ज्ञात अज्ञात असे असंख्य भक्त होते आणि आहेतही. त्यांनी त्यांच्या भक्तांची कसोटी पाहिली असेल, परीक्षाही घेतली असेल, पण त्यात उत्तीर्ण झालेल्यांनाच त्यांनी कधीही त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. उलट त्यांचा सांभाळ केला, संरक्षण केले. आजही शुद्ध चारित्र्याने आणि पवित्र अंतकरणाने त्यांची नित्य सेवा स्मरण केले तर त्यांच्या भक्ताभिमानी या बिरुदावलीला अनुसरून हम गया नहीं जिंदा है व बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी ते ग्वाही देतात. त्यांच्या कृपेला पात्र होण्यासाठी, त्यांच्या या बिरुदावलीचा लाभ मिळवण्यासाठी त्या भक्तांचा आचार विचार वर्तन व्यवहार अतिशय चोख, सत्य, शुद्ध व चारित्र्य संपन्न असावा असे त्यांना अपेक्षित असते. तसा न ठेवता श्री स्वामी सेवेकरी म्हणून मिरवण्याचा कितीही प्रयत्न केला, उपासना कितीही दिखाऊ केली तरी स्वामींच्या कृपेला पात्र होणे कठीण. म्हणून स्वामी मात्रा ज्याने घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी असे जे वचन आहे ते योग्यच आहे. त्यांचा भक्त त्यांच्यापासून कितीही दूर असला, तो खऱ्याखुऱ्या संकटात सापडला तर ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदतीला धावून येतात. किमान घडणाऱ्या घटना प्रसंगाची तीव्रता तरी कमी करतात. जर एखाद्या व्यक्तीची श्री स्वामी समर्थांच्या चरणी निस्सीम भक्ती निष्ठा असेल, त्याचा निखळ, निरपेक्ष, निर्मोही भक्तिभाव असेल तर त्या व्यक्तीला स्वामी समर्थ यांच्या भक्ताभिमानी या बिरुदावलीचा अनुभव निश्चितपणे येतो. भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद श्रोते हो. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेण्यासाठी.